मन धागा धागा रेशमी दुवा. लेखिका मेघना माने यादव. अभिवाचन मनाली तुंगे झाडे. भाग 58. ये मोह मोह के धागे तेरी उंगलियों से जा गुजरे. हॉस्पिटलला जाण्यापूर्वी मेघाचा चेकअप करच, राजीवचा आग्रह आणि फॅमिली फ्रेंडची पर्सनल विनंती सर आंखों पर असं म्हणत सकाळी 9:30 वाजताच मेहरा विलावर हजर झाले डॉक्टर प्रदीप पटवर्धन. नुकतीच आंघोळ करून छानसा जर्द निळा बाटिक प्रिंटचा मौसूत ड्रेस घालून बेडवर निवांत बसलेली की समोर डॉक्टर प्रदीप. पण त्यांना अचानक आलेलं पाहून मेघा फारशी चकित नव्हती. जिथे काहीही काळजी करू नका हे काल रात्रीच सांगितलं असताना सकाळी ब्लड टेस्टसाठी नर्स आलीच, तर पाठोपाठ डॉक्टरही येणारच हा अंदाज मनाशी बांधलेला. सो मिसेस मेहरा, व्हॉट हॅपन्ड? अचानक काय झालं? हसतच बेड जवळच्या चेअरवर बसत बॅग मधून स्टेथोस्कोप आणि बीपी मशीन बाहेर काढलं. काहीच नाही, कसनुसा हसली. पण समोर बसलेल्या साहेबांच्या कपाळावर आठ्याच आठ्या. व्हॉट काहीच नाही? आवाजात राग झळकलाच. प्रदीप, शी वॉज अनकॉन्शियस फॉर 7 मिनिट्स. छे हो, काहीतरीच काय, जेमतेम 3-4 मिनिटं असतील. तिथेही त्याच्या म्हणण्याला चॅलेंज दिलंच तिने. रिअली? तुम्ही तर अनकॉन्शियस होतात. हाऊ डू यू नो की फक्त 4 मिनिटं? तोही मागे हटणार नव्हताच. ती 7 मिनिटं युगा समान भासलेली आणि ही सरळ सरळ 7 मिनिटांची 4 करते म्हणजे काय? आणि तसं काय ते अनकॉन्शियस असं नव्हतं. थोडीशी चक्कर, कधीतरी डोळ्यांसमोर अंधारी येते ना, तसंच थोडंसं. राजीवकडे न पाहतच प्रदीपना समजावत होती. बेशुद्ध पडली म्हणजे काहीतरी मोठा आजार. राजीवचं अति काळजी करणं आणि मग भली मोठी ट्रीटमेंट, हे सगळं नजरेसमोर फिरत होतं आणि त्यापासून स्वतःचा बचाव. ग्रेट. अब आपका कहना है कि आप बेहोश भी नहीं थे, तो क्या नाटक कर रहे थे, या मैं ख्वाब देख रहा था जो आपको बेवजह बाहों में उठाकर बेड तक लेकर आया? जास्त चिडचिड होत होती. एक तर तिच्या काळजीत रात्रभर डोळ्याला डोळा नाही लागला आणि ही खुशाल म्हणते नुसती साधीशी चक्कर. प्रदीप, तुम्ही यांच्याकडे लक्ष देऊ नका. ते म्हणजे यांनी असं काही उचलून आणलं नाही. इथेच उभी होते मी, चक्कर आली आणि अशीच बेडवर पडले असेल. राजीवना डोळ्यांनीच दम देत जास्त बोलू नका सुचवलं. ती प्रदीपना संपूर्ण सिच्युएशन तिच्या स्पेशल पद्धतीने समजावत होती. कारण मनात भीती, हे सगळं प्रियाला कळालं तर काय होईल. तिच्या हाताला ब्लड प्रेशर मोजण्याचा कफ बांधत प्रदीपही गालात हसत होता. हे दोघे नवरा बायको फॅमिली डॉक्टर समोर बिनधास्त वाद घालत होते आणि प्रदीपचे मनोरंजन. प्रदीप, डोंट लिसन टू हर. चेहरा देखो उनका, इट्स पेल. ब्रीदिंग इश्यू भी था अँड वीकनेस तर 1 वीक पासून आहे. हर हँड्स आर कोल्ड. शी इज ॲनिमिक. डॉक्टरच्या आधी तिच्या रोगाचं निदान करून मोकळा. प्रदीपला रात्री केलेल्या कॉल नंतर तिच्या जवळ बसून सर्व आजारांची लक्षणे मोबाईलवर वाचून झाली. त्यातील कोणती मेघाशी मिळती जुळती आहेत आणि या सर्व संशोधना अंती मेघाला ॲनिमिया आहे हे त्याने ठरवलेलं. रक्तातील हिमोग्लोबिन नक्कीच प्रचंड कमी आहे आणि म्हणूनच ब्लड टेस्टचा घाट. आता प्रतीक्षा होती फक्त रिपोर्ट्सची. पण तरीही डॉक्टरच्या निदानाआधी उपचार करण्याची घाई. ब्लड प्रेशर तर लो होतेच. मिसेस मेहरा, आय थिंक ही इज राईट. तरीही आपण रिपोर्ट्सची वाट बघूया. तिचे हार्टबीट्स, खोल गेलेले निस्तेज डोळे आणि लो बीपी या आधारावर बेसिक निदान प्रदीपने केले. राजीव विजयी मुद्रेने हाताची घडी घालून उभा आणि मेघा उसासा टाकून प्रदीपच्या नोटपॅडवरील प्रिस्क्रिप्शन वाचत होती. औषधांची सजेशनही राजीवची होतीच. ही कॅप्सूल, ते सिरप, सकाळीच सर्व काही शोधून झाले होते. CFOचा जॉब सोडून क्लिनिकच सुरू करा मेहराजी.
कपाळाला अक्षतच पाहिलं त्याच्याकडे. मेघा, डोंट लुक एट मी लाइक दैट. ये तो सिर्फ मेडिसिन्स है. आपका डाइट भी मुझे इम्प्रूव करना है. त्यानेही भुवया उडवत आव्हान दिलंच. टेक केअर ऑफ हर. राजीवच्या पाठीवर थोपटतच प्रदीप रूम बाहेर पडले. तुम्ही प्रदीपजींना का कॉल केला? रागातच एकदा हातातील प्रिस्क्रिप्शन आणि एकदा त्याच्याकडे पाहत होती. तो आपको हॉस्पिटल जाना था फॉर चेकअप. प्रिस्क्रिप्शन हातातून काढून घेतलंच आणि फोटो काढत नेहमीच्या केमिस्टकडे पोहोचलं व्हॉट्सॲपने. 15-20 मिनिटात औषधे हजर होतील ही खात्री. मेरी बाहों में झूलने का इरादा था तो पहले ही बता देते. आपको उठाकर हॉस्पिटल ले जाता. मिश्किल हसतच बसला जवळ. तिला मिठीत घेण्याचा इरादा. गप्प बसा. आणि ते सगळं प्रदीपजींसमोर का बोललात? नाक मुरडतच दूर झाली. नाही येणार तुमच्या मिठीत. अरे, मैंने क्या गलत कहा? तुम्ही 7 मिनिट्स बेहोश होता. इट्स फॅक्ट. तोही हट्टीच. अजून जवळ सरकत घेतलं बांधून मिठीत. हमेशा दूर भागती है तितली. आज तो मौका भी है, दस्तूर भी है. बायको, अशी जवळच राहा ना. ते नाही, ते बाहोमे ते सगळं, अशा आपल्यातल्या गोष्टी नाही सांगायच्या कोणाला. हृदयाची गाल टेकवतच गोड तक्रार. राजीव, मिठीतच ठेवा ना असं दिवसभर. मलाही तेच तर हवं आहे. ही उबदार कुशीच बेस्ट मेडिसिन आहे. ओ ते, सॉरी, वो बस गलती से बोल गया. तिच्या मोकळ्या बटांवर पोटांचा हक्क दाखवतच समजावलं. मला मेडिसिन्स नकोत. मला नाही आवडत. बिच्चारा चेहरा करतच लाडी गोडी लावत होती. मेडिसिन में पसंद नापसंद क्या होता है? यू हैव टू टेक इट. जल्दी से ठीक हो जाइए. एल्स टू इंक्रीज योर हिमोग्लोबिन लेवल ब्लड ट्रांसफ्यूजन करना होगा. लाडात हृदयावर फिरवलेल्या तिच्या बोटांनी गुदगुल्या आणि हसणारा तो. मग तुम्ही देणार ना मला तुमचं ब्लड? युनिव्हर्सल डोनर. प्रेमानेच नाक ओढलं त्याचं. व्हॉट? तिची भलतीच मागणी ऐकून क्षणभर गोंधळलाच. तिने औषधं घेऊन लवकरात लवकर बरे व्हावे ही इच्छा असताना मॅडम अति पुढचा विचार करत आहेत. प्लीज, म्हणजे मला कधी रक्ताची गरज भासलीच तर तुम्हीच द्यायचं. तुमच्या प्रेमाचा अंश कायम माझ्याकडे. गोड हसू, गोड मागणी. आणि त्याने तत्परतेने तिचे ओठ झाकलेच बोटांनी. पुढे काही बोलण्याआधीच, नो मेघा, ऐसा दिन कभी ना आए. आपको तकलीफ में नहीं देख सकता. आपकी ये हालत भी मेरी वजह से है. कातर स्वरात डोळ्यात हळवेपण दाटलेच. तिला हॉस्पिटलच्या बेडवर त्रासात पाहणे अशक्यच. छे हो, तुमची काय चूक? उलट मीच स्वतःकडे लक्ष दिलं नाही आणि त्रास तुम्हाला. रडवेल्या स्वरात स्वतःची चूक कबूल केलीच. मेघा, इसके लिए तो आपको अच्छे से पनिशमेंट दूंगा बाद में. तिच्या नाकावर हळूच टिचकी आणि डोळे मिचकावले. बाद में का? आत्ताच द्या की. नटखट डोळे नाचवले तिनेही. मान उंचावून चेहरा पुढे करत गोड शिक्षा भोगण्यास सज्ज तीही. आणि तोच स्तब्ध क्षणभर हरवला तिला न्याहाळण्यात. मिटलेल्या डोळ्यांनी त्याच्या ओठांजवळ गोबरा गाल. प्रेमाची मागणी करणारी ती. ओ गॉड, मेघा प्लीज, मैंने खुद को बहुत मुश्किल से संभाला है. आप मेरे कंट्रोल को चैलेंज कर रही है. डार्लिंग, यू आर नॉट वेल. यू नीड रेस्ट. राजीव, काय हे? मी किती प्रतीक्षा करू? प्रेम आहे ना, मग व्यक्त तरी करा की स्पर्शातून. मला तर हीच शिक्षा हवी. हळूच ओठ टेकवले गालांवर. आप रेस्ट कीजिए. आय हॅव टू मेक फ्यू कॉल्स. मिठीतून हळूच तिला दूर केलं, मनाविरुद्धच. ती गोंधळूनच पाहत होती त्याच्याकडे. त्याचा संयमी उसासा आणि हिचा हिरमोड झालेला खट्टू चेहरा. राजीव, काहीच कसं समजत नाही तुम्हाला? तुमचे डोळे आम्हाला वाचता येतात हे विसरलात का? कि तेरी झूठी बातें मैं सारी मान लूं, कि तेरी झूठी बातें मैं सारी मान लूं.
आँखों से तेरे सच सभी सब कुछ अभी जान लूं कि तेरी झूठी बातें मैं सारी मान लूं। तेज है धरा बहते से हम आवारा, आ थम के सांसें ले यहाँ। ये मोह मोह के धागे तेरी उंगलियों से जा उलझे, कोई टोह टोह ना लागे, किस तरह गिरह ये सुलझे। राजीव, 8 दिवसांनी बायकोला भेटल्यावर हे असं दूर दूर बसतात का? मी ठणठणीत आहे. किती आराम करू? कुशीत घेऊन तरी बसा ना. हे असं मध्ये 2 फुटांचं सुरक्षित अंतर कशासाठी? कुणीही आपल्याला डिस्टर्ब करणार नाही, माहीत आहे. तरीही असं एलओसी आखून बसायचं का? मोबाईल मध्ये डोकं ठेवतच तिरप्या नजरेने त्याच्याकडे लक्ष. तो जवळ बसून लॅपटॉपवर बिझी होता आणि हिला जबरदस्तीने गप्प बसवून ठेवलेलं. काहीही करायचं नाही ही त्याची सक्त ताकीद. फक्त मोबाईल पाहायची मुभा. पण त्यावर झळकणारे कामाचे मेल्स पाहून हिला गप्प बसवेना. त्यातून त्याच्या हातात लॅपटॉप बघून तर अजूनच चिडचिड. स्वतः काम करत आहेत आणि मला रिकामं बसवून ठेवलंय. अहो, मला लॅपटॉप द्या ना, इथे बसून काम करते, खाली नाही उतरणार, प्रॉमिस. केविलवाण्या नजरेने गयावया. नो मेघा, आज एक दिन आप अच्छे से रेस्ट कर लीजिए. लॅपटॉप वरून नजर न हटवतच बोलला. गॉड, शी इज सो रेस्टलेस. 1 मिनिट शांत बसत नाही. लास्ट अर्धा तास सो मेनी टाइम्स लुकिंग एट मी. एक तो उनके साथ बैठकर दूर बैठना इज पनिशमेंट फॉर मी. याला काय अर्थ आहे? तुम्ही काम करत आहात, माझ्याशी बोलत पण नाही. मी नुसतं बसून बोर होते आहे. त्यापेक्षा मी खालीच जाते, लंच बनवते. कडकड करून उठलीच बेडवरून की त्याने डाव्या हातानेच मनगट पकडलं तिचं. जाऊ दे मला, मम्मीजी म्हणाल्या तेच बरोबर आहे. तुम्हाला काळजीच नाही माझी. गेले अर्धा तास साधं विचारलं पण नाही मला की काही हवंय का. त्याच्या घट्ट पकडीतून हात सोडवण्याची धडपड. आप कहीं भी नहीं जाएंगी, गिव्ह मी 2 मिनिट्स. डाव्या हाताने तिला पकडून ठेवतच मेलची शेवटची 2 वाक्य उजव्या हातानेच टाईप करत होता. दुष्ट कुठचे, बडबड केली तरीही टाईप करायचं थांबवत नाहीत. ओह मेरी नौटंकी तितली, आज आप गलत टाइम पे रोमांटिक हो रही है. बोलिए, क्या चाहिए आपको? लॅपटॉप पायावरून दूर करत गालात हसू अडवतच विचारलं. बस काही नाही, असं बसायचंय. गुडघ्यावर दुडूदुडू चालत त्याच्या जवळ अन कुशीत शिरलीच. बस ऐसे बैठे रहेंगे. तिच्या डोळ्यातील खट्याळ भाव पाहत स्वतःचे हसू रोखणे कठीणच. मी सांगू काय करायचं? हुबेहूब त्याच्या खोडकर प्रश्नाची नक्कल. अन तो चकित होत हसलाच खदखदून. या प्रश्नानंतर दरवेळी तिचा हात सोडवत पळून जाणं आठवत होतं. पण इथे तर ही स्वतःच कुशीत शिरून बसलेली. आता आपणच दूर पळावं का, या विचारात तो. शादी का अल्बम कहाँ है? केसांची बट कानामागे सारतच विचारले. अल्बम? डोळे चमकले तिचेही. हां, साथ में देखना था ना, वी हॅव टाइम नाउ. हलकसं हसत एकत्र करण्याच्या गोष्टींची आठवण करून दिली. त्याच्या वॉर्ड्रोबकडे बोट दाखवलं आणि तोच घेऊन आला. जड मोठासा लग्नाचा अल्बम. अ युनिक, सिम्पल, ब्युटिफुल लव्ह स्टोरी ऑफ अ क्यूट कपल, मेघा अँड राजीव. पहिल्या पानांवरची अक्षरं आणि सोबतचा हार घालतानाचा कॅन्डिड फोटो पाहून हसू उमटलंच दोघांचंही चेहऱ्यावर. 3 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अंतरपाट दूर होता क्षणी एकमेकांना डोळे भरून पाहणारा तो क्षण. हे असंच उभं राहा, हार असेच धरा. नवरदेवाने असेच वाकावे की नवरीने हार घालत कॅमेराकडे पाहावे, अशा कुठल्याही सूचनांचा अभाव असलेला तो सुंदरसा क्षण. नकळत दोघांच्याही डोळ्यातील आतुरता, आनंद आणि समाधान
अचूक टिपलेले कॅमेराने अन असेच अगणित सुंदर क्षण साठलेले त्या अल्बममध्ये. कधी दोघांच्या गुपचूप गप्पा, तर कधी सहजच धरलेले हात, कधी तिने सारखी केलेली त्याची पगडी, तर कधी त्याने खांद्यावर नीट केलेली तिची शाल. लग्नातील क्षण क्षण पुन्हा जगताना तिची बडबड आणि त्याची हसरी साथ. काय हे, तुमचं लक्ष कुठे आहे या फोटोत? अभि, जिजाजी, दादा, प्रदीपजी सर्वजण नीट हसून समोर बघत आहेत आणि तुम्ही भलतीकडेच. पुरुषांच्या ग्रुप फोटोंवर तिची विशेष टिप्पणी. हाँ, अब हमारी नजरों को तो जान का इंतजार था, तो हम क्या करें? ये परफेक्ट कैंडिड पिक है. वी शुड कैप्शन इट, जान के इंतजार में. कुशीत बसलेल्या तिच्या कपाळी ओठ टेकवतच हसला. पण मला तुमची ही कल्पना आवडली, कॅन्डिड फोटोंची. उगाच ते नाटकी फिल्मी स्टाईलमधील फोटो नकोतच. नकळत टिपलेले हे क्षणच खूप सुंदर आहेत. मंगळसूत्र घालतानाच्या फोटोवर प्रेमाने हात फिरवत होती. तिच्या भांगेतलं कुंकू, गळ्यातलं मंगळसूत्र न्याहाळणारा तो, आणि त्याच्या डोळ्यांच्या आरशात स्वतःचं प्रतिबिंब न्याहाळणारी ती. हाँ, बट फिर कुछ हसीन लम्हे फोटो में नहीं आ सकते ना, जैसे ये. अभि आणि श्वेताच्या फिल्मी फोटोवर त्याचं बोट, अभिच्या गालाला किस करत डोळा मिचकावणारी श्वेता. टोटल बॉलिवूड स्टाईल फोटो. इश, असा फोटो आपण थोडेच काढणार होतो. हे सगळे उद्योग अभि आणि श्वेताच करू शकतात. मान झटकतच हसली गोड. हाँ, वैसे भी कुछ हसीन लम्हे सिर्फ महसूस करना जरूरी है. वैसे भी जरूरी नहीं कि हर लम्हा कॅमेरे में बंद किया जाए. मिठी घट्ट करतच पुन्हा गालावर ओठ हळूच, आणि ती हसलीच खुदकन. हो, काही सुंदर क्षण मनाच्या कॅमेऱ्याने टिपावेत आणि हृदयात जपून ठेवावेत. गोड आठवणी. श्वास रोखून मान उंचावत त्याच्या गालावर अलगद ओठ टेकवत गोड आठवण निर्माण करत लपवला चेहरा लाजून त्याच्याच कुशीत, आणि तो स्तिमित. दिवसभर आराम करून अनरूम मध्ये बसून कंटाळलेली ती शेवटी त्याच्याजवळ हट्ट करूनच खाली लिव्हिंग रूम मध्ये आलेली. संध्याकाळच्या चहासोबत रंगलेल्या गप्पा. जिया मम्माच्या कुशीतच बसलेली, सकाळपासून मिस केलेलं. आणि दुसरीकडे सिम्बा तिची पाठ सोडत नव्हता. 2 बच्चांना कुरवाळतच ती सोफ्याला टेकून निवांत बसलेली. मम्मा, आपण फ्रायडेला पिकनिकला जाणार. डॅड सोबत स्टडी कडून नाचत येणारी आर्या जोरात ओरडली आणि तिने चमकून पाहिलं त्याच्याकडे. रिअली डॅड? मम्माच्या कुशीतून दूर होत जियाही धावली आर्याकडे. येस, फ्रायडे मॉर्निंग वी ऑल आर गोइंग. त्यानेही डायनिंगवर बसतच सर्वांकडे पाहत सांगितलं. राजीव, तुम्हाला कसं कळलं माझ्या मनातलं? दुपारी हेच सांगावंसं वाटत होतं, पण तुम्ही आत्ताच टूरवरून आलात आणि लगेच बाहेर जाण्याचा हट्ट योग्य वाटेना. पण आय एम एक्साइटेड. गोड हसत नजरेनेच आभार. मेघा, आप कहते कहते रुक जाती है, पर आपकी ना कहीं बात समझना आदत सी हो गई है. मोन अमोर, चलिए हम भी थोड़ा सा रुमानी टाइम एंजॉय करते हैं. त्याने सगळ्यांच्या नकळत हळूच मिचकावलेले डोळे, आणि तिने हलकेसे डोळे मोठे करतच नजरेने गोड दटावले. राजीव, तू होगा जरा पागल, तूने मुझको है चुना. तू होगा जरा पागल, तूने मुझको है चुना. कैसे तूने अनकहा सब सुना. तू होगा जरा पागल, तूने मुझको है चुना. तू दिन सा है मैं रात आना, दोनों मिल जाए शामों की तरह. ये मोह मोह के धागे तेरी उंगलियों से जा उलझे,
कोई टोह टोह ना लागे, किस तरह गिर है ये सुलझे।